मला गंडे दोरे बरोबर आहे की नाही? अरे कोणाला जुलाब जरी लागली तरी आपण म्हणतो बाहेरच झालं, जाऊ द्या मुळव्यात जरी झाली तर आपण म्हणतो बाहेरच झालं. चला बाबाकडे गंडे दोरे घाला. अरे सर्वात पहिले अंधश्रद्धेचं निर्मूलन कुठं झालं असेल तर त्या महानुभाव पंथाच्या लीळा चरित्रात झालेला आहे. माणसाची श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा नसावी. अरे अंधश्रद्धेनं देव भेटतो का आपल्याला? नाही ना भेटत. आज सगळी माणसं अंधश्रद्धेमध्ये बरबडत चाललेली आहे. आपल्या वारा परत देव बदलत चालला. कसा तो देव आपला होईल हो? सोमवाराला की वेगळा, मंगळवाराला की वेगळा, बुधवाराला की वेगळा. वारा परत देव बदलत चाललेले. नाही ना होणार तो देव आपला. अरे अंधश्रद्धेमध्ये बरबडत चालत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी छोटीशी लीळा सांगितली. छोटस सांगितलं पण अफाट तत्वज्ञान देऊन गेलेले आहे ते आम्हाला. इथली जे नांदेडची आपल्याला दूरचं जात नाही, मी तुम्हाला जवळ जवळूनच घेऊन येते. गोविंद स्वामी नावाचे एक साधू होते. त्यांना गुंटिका सिद्धी नावाची गुंटिका प्राप्त झाली होती. म्हणजे एक लाकडी वस्तू होती बघा, त्याच्यामध्ये सिद्धी प्राप्त झाली होती. ती जर तोंडात ठेवली की ते आकाश मार्गी उडायचे. आता ती सिद्ध प्राप्त झाली. मग ते साधू काय करायचे, रोज संध्याकाळी तोंडात ठेवायचे आणि कांबळ्याचा चक्कर मारायचे. प्रत्येकाच्या घरी जाऊन बसायचे. कुणी काय केलं हे सगळं बघायचे. कोणाच्या घरी वांग्याची भाजी केली, कोण काय करताय, कोण काय नाही हे रात्रभर बघायचे. आणि सकाळी आपल्या आश्रमात यायचे. आणि आश्रमात आल्यानंतर गावातली मंडळी आता बाबांना दंडवत करण्याकरता यायची. पहिला आला, दंडवत घातला की ते म्हणायचे, का रे तुझ्या इथे काल वांग्याची भाजी केली पण जरा मीठ जास्त झालं. हे म्हणे आता इथं बाबा आश्रमात बसून आहे, त्यांना कळलं कसं? तो आश्चर्यचकित व्हायचा, निघून जायचा. परत दुसरा आला की दुसऱ्याला म्हणायचा, बायको सोबत जरा कमी भांडत जा, कारण तुझ्या नावानं बोटं उडत होती. हा म्हणायचा, घरात असून आई बापाला कळलं नाही, बाबाला कळलं कसं? आश्चर्यचकित व्हायचा, तोही निघून जायचा. आता हळूहळू मात्र बाबाचा चमत्कार वाढत चालला होता. आपलं असंच असतं, जिथं चमत्कार, एखाद्या गावाला सांगू द्या, फक्त एखादा देव निघाला, अख्ख्या बायाची रांग लागते हो, काही की नाही? फक्त म्हणू द्या नवस पूर्ण व्हायला अख्ख्या गावाची कांबळच करत जातात, बाई नवस पूर्ण झाला पाहिजे, हो की नाही? जिथे चमत्कार आहे तिथे नमस्कार आहे. आता गोविंद स्वामीची ख्याती आता संपूर्ण गावामध्ये होत चालली होती. एक दिवस गोविंद स्वामींनी दौंडी दिली, म्हणे मी देवाला भेटायला चाललो. ज्यांना कुणाला काही निरोप द्यायचे असेल ना तर माझ्याकडे निरोप द्या, मी देवापर्यंत पोहोचवतो. आता देवाकडे निरोप चालली म्हटल्यावर आपले साधी सुधी असतील का बरं? होय कांबळच का? साधी सुधी निरोप जातील का? काय सांगताल निरोप? देवा नांदेड जिल्ह्यात लई पाऊस व्हायलाय, थोडा कमी कर. काही जण म्हणतील सोयाबीन मध्ये पाणी घुसलं, त्यावेळेस सोयाबीनला जरा भाव कमी येऊ दे, जास्त येऊ दे. तरुण पिढी म्हणतील बाबा काही सांगा की नका सांगू पण या वर्षी तरी भेटू दे. आता प्रत्येकाचे निरोप आता गोविंद स्वामीकडे चाललेले. त्या नदीच्या तीरावरती आसन रचण्यात आलं. गोविंद स्वामी आसनावरती उभे झाले. मुंगी सारखी लोक त्या संपूर्ण तीरावरती उभी आहेत. प्रत्येकाचे निरोप सांगणं चालू आहे. कुणाला वाटत होतं मनामध्ये अरे मला हा निरोप सांगायचा राहिला, तो निरोप सांगायचा राहिला. प्रत्येक जण मनामध्ये निरोप घेऊन आला होता. सर्वांचा जय जयकार चालू झाला, गोविंद स्वामी म्हणून. गोविंद स्वामींनी ती घुटिका आपल्या तोंडात ठेवली आणि आता हळूहळू आकाश मार्गी उडायला लागले. इकडून खालून गोविंद स्वामी नावाचा जय जयकार चालू झाला. हळूहळू वरती चालायला लागले. 500 फुटावर गेले, 1000 फुटावरती
जास्त वेळ टिकत नसतं. उन्हाळ्याचे दिवस होते. वावटूळ आली आणि वावटुळीचा एक कण त्या गोविंद स्वामीच्या नाकात गेला. जसा नाकात गेला तशीच गोविंद स्वामीला शिंक आली. जशी शिंक आली तशी घुटिका खाली पडली. आता गोविंद स्वामीला पकडायला वरी भक्त येणार होते का? आता गोविंद स्वामी सरसर खाली आले आणि पाण्यात पडले. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, बाई बरं झाला पाण्यात पडला. खडकावर जर पडला असताना हाडं गोळा करून न्यावी लागली असती. गोपाला गोपाला तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेली एक जणांना मुंजाला नवस केला. मुंजाला काय नवस केला म्हणे यावर्षी काही होऊ दे पण मग लग्न होऊ दे, मी तुला पोतभर नारळ फोडतो. मुंजाला आहेत की मुंजे? काँग्रेस मध्ये मुंजे आहेत की नाही? नाही बापरे, भाग्यवान पोरं. मुंजाला नवस केला म्हणजे काही होऊ दे पण या वर्षी मात्र माझं होऊ दे. ती मुंजा म्हणे, तुला जर मला लग्न करून देता आलं असतं, माझ्यामध्ये ती सामर्थ्य जर असतं तर मला या झाडात बसावं लागलं असतं का? म्हणून अशा देवाला शरण जा की त्या देवाला शरण केल्यानंतर निश्चितच तुम्हाला प्राप्ती झाली पाहिजे. कारण की आपल्याला मोक्षाच्या पदापर्यंत जे नेणारा परब्रह्म परमेश्वर अवतार आहे ना, त्या अवताराला आपण शरण गेलं पाहिजे. अनन्य शरण जावे चक्रधरा, पुन्हा या संसारा येणे नाही. म्हणून त्या भगवंताला शरण जा आणि त्या देवाला आपलं करून घ्या. हे अभंग
आपुला तो एक देव करुणी घ्यावा. श्री गोविंद स्वामी महाराजांचा अवतार वराडीच्या पावनभूमीमध्ये झाला. त्यावेळेस कोणताही संत जन्माला आलेला नव्हता. श्री गोविंद प्रभू महाराजांचा अवतार झाला. त्या रुद्धपुराला माहीत होण्याच्या अगोदर त्या द्राविड देशाच्या ब्राह्मणाला माहीत झालं. त्या वराडामध्ये सर्व श्री गोविंद प्रभू महाराजांचा अवतार झालेला आहे. श्री गोविंद प्रभू महाराजांना त्यांचा परिचय विचारला. काय सुंदर सांगितलं गोविंद प्रभू महाराजांनी. नाहं मनुष्य न च देव यक्ष न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. मी ब्राह्मणही नाही, मी मनुष्यही नाही. मनुष्य म्हटलं की माणसाला रंग आहे, माणसाला जात आहे, माणसाला पंथ आहे. मी मनुष्यही नाही. कोण आहे मग? निजबोध रूप. मी निजबोध रूप आहे. कसा? स्फटिकासारखा. हे संस्कृत मधलं पहिलं सूत्र आहे त्या द्राविड देशाच्या ब्राह्मणासमोर उच्चारलेलं. श्री गोविंद प्रभू महाराज त्या रुद्धपुरामध्ये असताना त्या काळामध्ये भावनेची हत्या झाली होती, ममतेची हत्या झाली होती आणि तेव्हा विचारांची हत्या झाली होती. ज्यावेळेस विचारांची हत्या होते ना त्यावेळेस माणूस विकलांग होतो आणि विकलांग झालेल्या माणसांना अधर्म असं म्हणतात. आजही तेच सर्व आहे. विचारांची हत्या झालेली आहे. माणसांचे विचार बदलत चाललेले आहेत, हो की नाही? विचार स्थिर राहिले नाहीत माणसाचे. एक माझी मैत्रीण होती. ती म्हणे, ताई तुमच्यासारखे काळे देव आमच्या बहिणीच्या घरी सुद्धा आहे. म्हटलं हो ताई, आमचा कृष्णही काळा आहे आणि तुझा विठोबाही काळा आहे. आम्ही दोघंही कृष्णाच्या रंगामध्ये रंगणारे लोक आहोत आणि आपण रंग वेगळं करायला लागलो. अरे आपण हा रंग वेगळा केला तर या महाराष्ट्राचा बेरंग व्हायला उशीर लागणार नाही ना. जगले तत्वज्ञान. एकच अवतार आहे तो मायेने जवळ घेणारा आणि प्रेमाने आपल्याला आपल्या अंगावर हात फिरवणारा. म्हणून त्याला राऊळ माय आणि राऊळ बाप म्हटलेला आहे. सासरवासी सुनेसाठी धावून जाणारा, महिलांची पाठ घासून देणारा, माणसाला माणसात आणणारा, घर दुरुस्त करणारा, माणूस दुरुस्त करणारा एकच अवतार झाला, तो म्हणजे गोविंद प्रभू महाराजांचा अवतार. एक दिवस सावळापूर गावामध्ये एक स्त्री होती. तिला आई वडील नव्हते. तिचं लग्न झालं. पहिल्या
पहिल्याच्या काळामध्ये सुनेला खूप छळ करायची, त्यांना त्रास द्यायची. आता नाही येते. आता सासूबाईला त्रास आहे, सुनबाईला नाहीये. तो काय वेगळा होता. 4 दिवस सुनचे, आता 4 दिवस सुनच आलेले आहे, हो की नाही? तेव्हा तिला त्रास दिला जायचा, पती मारहाण करायचा, सासूबाई टाकून बोलायची. एक दिवस पान ओठ्यावरती पाणी भरण्याकरता गेली. गेल्यानंतर तिथे चर्चा ऐकत होती. श्री गोविंद प्रभू महाराज नावाचे त्या रुद्धपुरामध्ये कुणीतरी खेळ क्रीडा करते. एका बाईनं आपलं तान्ह बाळ त्या गोविंद प्रभू महाराजाकडे दिलं म्हणे. त्याला झोपू घातलं, त्याला आपली माया दिली म्हणे. असं ती पानवठ्यावरती बाया गप्पा मारत होत्या आणि तिने ते ऐकलं. ऐकल्यानंतर घरी गेली. घरी गेल्यानंतर स्वयंपाक करायला लागली. पती बाहेरून आला. काय करतेस ग? काही नाही हो, स्वयंपाक करते. पतीने दारू पिलेली होती. बाहेर गेला. बाहेरून एक काठी आणली आणि तिच्या पाठीत टाकली. आई ग! जोरात ओरडली हो. पती म्हटला, ए मायबापाचे, बिना मायबापाचे लग्न झालं की मायबापाला गिळलंस ना तू? चल हो माझ्या घराच्या बाहेर. कुठं जाणार? कोणाला दुःख सांगणार हो? आई बाप नव्हते. हो जाते, मी जाते. कुठं जाणार ग? मायबाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, कुठं जाणार? जाते मी आता रुद्धपुराला. तुम्ही तिथे असाल तर कुठं गेला असता हो? एखादा ओढा शोधला असता, एखादी नदी शोधली असती, एखादी विहीर शोधली असती. पण त्या सावळापूरच्या लेकीनं रुद्धपूर शोधलं. रुद्धपुराकडे निघाली. पती विचार करतो, हिला आई नाही, वडील नाही, बाप नाही, कुठं निघाली? पती बिचारी हिनवणी जाशील कुठे नाही कोणी. माता नसी की पिता तुला. कुठे जाणार आहे? तुला माता नाही, पिता नाही, बहीण नाही, भाऊ नाही, सांग कुठे जाणार? तिने तडक आता रुद्धपुरचा रस्ता धरलेला आहे. इकडे मात्र गोविंद स्वामी वाट बघतायत. माझी लेकी येईल म्हणे, माझा जावाई येईल म्हणे. पायामध्ये जसं घुंगरू बांधावं ना, तसं इकडून तिकडे करतायत. माझी लेकी येईल म्हणे, आजी माझा जावाई येईल म्हणे. आबाई त्याला सांगतात, आबाईचे स्वयंपाक कर, माझी लेक येत आहे. आणि आता सावळापूरची लेक रुद्धपुराकडे निघाली. रुद्धपुरामध्ये गेली. रुद्धपुराच्या राजमठाजवळ गेली. जसं बापानं जवळ घ्यावं ना, तसं गोविंद प्रभू महाराजांनी तिला आलिंगन दिलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. अनंत जन्माचे पाप नासल्यासारखं तिला वाटलं. आजी मला आज बाप भेटला, माझा बाप मला भेटला. गोविंद प्रभू महाराजांनी जसं आईने आणि वडील आपली मुलगी घरी आल्यानंतर तिला बांगडी सोळी करतात ना, सेम आई वडिलांसारखं तिला प्रेम दिलं. एकच अवतार आहे, त्याने दोन्ही कॅरेक्टर केलेलं आहे. आईचं केलं आणि बापाचंही केलेलं आहे. 3 दिवस ठेवून घेतलं. तिची बोलवण केली आणि जावाई बापूला सांगतात, जावाई बापू माझी लेक आहे म्हणे, काळजी घ्या तिची. जावाई बापूने हात जोडले आणि निघाले. सावळापूरची लेक आता रुद्धपुरातून निघालेली आहे. सावळापुरामध्ये गेली. अत्यंत सुंदर प्रमाणे तिचा संसार थाटत होती. गुण्या गोविंदाने नांदत होती. एक दिवस काळाचा घडला. श्री गोविंद प्रभू महाराज वराडाचं आराध्य दैवत सगळ्यांना सोडून गेलेलं होतं. आपला मानवी देह तिथं अंत्यविधी करता ठेवण्यात आलेला होता. सर्व समाज तिथे जमा झालेला होता. महिमभट्ट आणि नागदेवाचार्य वाट बघत होती. नारद नसीब घेऊन एखादा जन्माला
दारात कळस अंगणी तुळस देव्हारात तुझा मान दिनाचा दिवा तू सोडून मोकळा श्रीरंग परतला माझा आनंद 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 हरपला. ही बातमी त्या सावळापूरच्या लेकीच्या कानावरती पडली. त्या सावळापूरची लेक धडधडाची जमिनीवरती पडली आणि बेशुद्ध झाली. आजी माझा बाप मला सोडून गेलेला आहे. आजी माझं माहेर गेलं, कुणाचं काही गेलं असेल पण आजी माझं माहेर गेलंय मला सोडून. सावळापूरची लेक बापाची आठवण काढत होती. उठली, धावत आहे, पळत आहे, ठेच लागली, रक्त बंबाळ झाली, धावती आहे. जाता जाता माई बट्ट नागदेवाचार्य तिला उठवतात. गोविंद प्रभू महाराज जवळ नेतात. उठाना बाबा, बोला ना माझ्याशी. बाबा उठाना, बोला माझ्याशी. आताच मला कुठेतरी पाप भेटला होता. बाबा उठाना, बोला माझ्यासोबत. आता कोण बोलेल बाबा मला? कोण मला जवळ घेईल बाबा? कोण मला आता बारीक बांगडी सोडी घेईल बाबा? बोला ना बाबा, उठा. अरे एखाद्या मुलीला आई वडील नसतात ना, त्यांना विचारा आई वडिलांचं प्रेम काय असतं. ढाय मोकळून लढणारी ती सावळापूरची लेक बाबाला म्हणते, उठा बाबा उठा. आता मला त्या माहेरामध्ये छळ जरी केलं ना तरी कोण मला धावून येईल बाबा? उठा बाबा. माई बट्टाने आणि नागदेवाचार्यांनी तिला बाजूला केलं. त्या मानवी देहाला अंत्यसंस्कार देण्यात आले. सर्व समाजाचा तिथून निघून गेला. माई भट्टाने आणि नागदेवाचार्यांनी जसं लेकीला साडी चोळी करावं ना तशी साडी चोळी तिला दिली. त्यावेळेस सावळापूरच्या लेकीनं त्या साडी चोळीवर सुद्धा डुंकून बघितलं नाही. तोंडामध्ये आपला पदर ठेवला आणि रडत आता सावळापूरला निघाली. ते दिवस गेले, ते काळही गेले. एक दिवस नागदेवाचार्यांचा आश्रम लिंब्याला आला आणि लिंब्याला आल्यानंतर नागदेवाचार्य सर्वांना सांगायचे, ज्यावेळेस तुम्ही रुद्धपुराला जा ना त्यावेळेस सावळापूरच्या लेकी ते पडताळा आणि मग रुद्धपुराच्या राजमठात जा. जोपर्यंत तुम्ही सावळापूरच्या लेकीला पडताळणार नाही तोपर्यंत रुद्धपुरातला देव तुम्हाला भेटणार नाही. एवढं त्या देवाला आपलं केलं पाहिजे. जोपर्यंत भक्ताला भेटणार नाही तोपर्यंत देव भेटणार नाही. एवढं आपलं केलं पाहिजे. साऱ्या अनाथ लेकीसाठी, साऱ्या अनाथ लेकीसाठी झाला श्री प्रभू अवतार. गुरुमलाई दाखवला
माहेर म्हणून जा, भक्त म्हणून ना, माहेर म्हणून जा, कारण की तो माहेराचा बाप तुमची वाट पाहत आहे. असं असलेलं ते वराडचं पुण्यभूमी असलेलं ते रुद्रपूर, त्या सावळापूरच्या लेकीने त्या देवाला आपलं केलं होतं. एवढं त्या देवाला आपल्याला आपलं करता आलं पाहिजे. आपला तो एक देव करुणी घ्यावा, तिने त्या देवाला आपलं केलं होतं. म्हणून देवाचं आणि भक्ताचं नातं कसं असलं पाहिजे, लेक आणि बापासारखं असलं पाहिजे. एवढं कनेक्ट त्या देवासोबत आपण झालो पाहिजे, कारण की सर्व सुख तिथंच आहे. हो, या संसारात किती सुख शोधा, भेटणार नाही. एक राजा होता, त्या राजाने दौंडी दिली, म्हणे सेल लागला आपल्या कांबळत मध्ये, ज्याला जे घेऊन जायचं ते घेऊन जा. आता फुकट म्हणल्यावर विचारू नका, 8 बाया सेल मध्ये घुसले. ज्याला जे लागते ते घ्यायला लागलं. कुणी कपडे घेते, कुणी साडी घेतं, ज्या नको वस्तू लागतात त्याही घेऊन चालल्या. त्याच्यामध्ये एक छोटस लेकरू होतं. ते सर्व त्या गर्दीतून वाट काढत काढत त्या राजाजवळ गेलं आणि जाऊन त्या राजाच्या मांडीवरती बसलं. राजा विचारतो, अरे बाळा, एवढं सेल लागलेलं आहे, तुला बाहुली घे, तुला खेळणं घे, कपडे घे, तुला जे लागतं ते घे, तू माझ्या मांडीवर का बसली? त्यावेळी त्या छोट्या बाळाने सुंदर उत्तर दिलं, राजा, मला काहीच नको. हे सेल कुणी लावलं म्हणे? राजा म्हणे, मी लावलं. म्हणजे सेल कुणाचं आहे? म्हणे तुमचं. मी जर तुमच्या मांडीवर बसले, मी कुणाची झाली? म्हणे माझी. मग हे सेल कुणाचं झालं? माझं. म्हणून त्या भगवंताचे आपण झालो ना, हे सगळं जग आपलं होतं. देवाला आपलं केलं. आणि अजून सांगा, कुणी त्या देवाला आपलं केलं? सुख हवसे तुझ्या पायी, खरं सुख कुठं आहे? सुख हवसे महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगी काही दिवस बाकी होते. अर्जुन आणि दुर्योधन श्रीकृष्ण महाराजांच्या महालाकडे निघाले आणि गेल्यानंतर अर्जुन श्रीकृष्ण महाराजांच्या पायाजवळ बसला आणि दुर्योधन उशाला बसला. अहंकार कुठं बसतो? कुठं बसतो? डोक्यावर. म्हणून कुठं बसावं, कुठं उठावं, कुठं बोलावं, कुठं नाही बोलावं, हे सुद्धा कळलं पाहिजे. माणसाला लई अहंकार आहे. संसारात सुद्धा अहंकाराचा झिडका होते. ती म्हणते मी होते म्हणून टिकले. झाला ना अहंकाराचा झिडका. हाच अहंकार कुठून येतो? कोर्टात
स्वर्गाची पायरी चढायला होतो हो. अहंकार बाजूला करा. आने वाला कौन है, जाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है. देने पे आया तो इतना देता है कि छप्पर फाड़ के भी देता है. मगर लेने पे आया तो, देने पे आया तो इतना देता है कि दिन में 2-2 कीर्तन भी देता है. मगर लेने पे आया तो 2-2 साल लॉकडाउन भी लगा कर चला जाता है. मानवा रे, देने पे आया तो इतना देता है कि छप्पर फाड़ के भी देता है. मगर लेने पे आया तो इतना देता है कि शहर की चमड़ी भी उतार ले जाता है. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्तेणीतीला. इथे बसलेल्या प्रत्येक दादांनो, नाचणारा मोर आणि पैशाचा जोर जास्त दिवस टिकत नाही. नाचणाऱ्या मोराला आपला पिसारा सावरावा लागतो आणि श्रीमंत माणसाला जगून झाल्यानंतर पसारा सावरावा लागतो. गर्वामध्ये तोलामध्ये चढू नका. अहंकार जास्त दिवस टिकत नाही. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्तेणीतीला. गर्वाने तू फुगू नको फुल्या छातीला रे. तुझ्या परी भले भले मिळाले या बाळाला. काय सोबत येतानाही खाली हाताने आला आणि जातानाही खाली हाताने गेला. कशाचा तोरा करताय. जाताना सत्ता, संपत्ती, धन, सोयरे, टाळे कोणी आपल्या सोबत येत नाही. जाताना फक्त एकाच जाणारे म्हणून अहंकारात जगू नका. अहंकार जास्त दिवस टिकत नसतो. अरे भगवंताने इतका सुंदर देह दिला होता तुला. सोनं कमवण्याच्या नावामध्ये 2 माणसं खूप मोठी होती. एक कृष्ण आणि दुसरा रावण. काय नेलं सोबत. कृष्णाला आपली द्वारका बुडवावी लागली आणि रावणाला जाळावी लागली. काय सोबत येणार. मिली थी जिंदगी, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए. मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन तूने सब गवा दी कागज के टुकड़े कमाने के लिए. मानवा रे, गर्व थोडा का भगवंताला आपला करा. अहंकाराला बाजूला करा. मानवा रे, मानवा तू विसरू नको तुझ्या सत्तेणीतीला. गर्वाने तू फुगू नको फुल्या छातीला रे. तुझ्या परी भले भले अहंकार होता म्हणून तो डोक्याजवळ बसला आणि नम्रता नेहमी पायाजवळ बसली. तर श्रीकृष्ण महाराजाला जाग आली आणि आल्यानंतर विचारलं का कस काय आमच्याकडे येणं केलं. अर्जुन म्हणतो देवा सर्वांचं लक्ष वेधलंय आता.
श्रीकृष्ण महाराज जाणार कुणाकडून? तर दुर्योधन मागून म्हणतो, देवा मीही आलो, मीही आलो. मीच म्हटला, मी आलो. गर्वात होता, अहंकारात होता. तर कृष्ण म्हटला, मागा, कुणाला काय पाहिजे ते मागा. दुर्योधनाने आता विचार केला, त्या कृष्णाला घेऊन काय करू? आता का लोणचं घालू का? मागता आलं पाहिजे बरं, माणसाला मागता येत नाही. अरे त्या कडाशीच्या ब्राह्मणाने काय मागितलं? सुने हाती चक्रभात मागितला. स्वार्थ मागून घेतो आपण, हो की नाही? मागता येत नाही माणसाला. अरे कैवल्य पण द्यायला तयार होता, आपण नाशिवंत स्वार्थ मागून घेतला आपल्याला. पण माणसाला मागता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, बसताही आलं पाहिजे. माणसाला कुठं काय बोलावं हे बी कळत नाही. एक जण नाही कीर्तनात आलं, दिवसभर दावेचे प्रवचन करत फिरलं. संध्याकाळी कीर्तनात आलं, कीर्तन संपलं, माईक घ्यायची माईक घेतलं. सर्वांनी शांत बसा, गोंधळ करू नका. आपल्या ताईंनी हे खूप सुंदर केलं, हे खूप सुंदर केलं, त्याबद्दल. ताई आपल्या गावात 2 तास आहेत. एकीकडून बाह्या पाया पडतील, एकीकडून महिला पाया पडतील. ताईंनी हे केलं, त्याबद्दल सर्व गावकऱ्याच्या वतीनं ताईला भावपूर्ण श्रद्धांजली. गोपाला म्हणून माणसाला कुठं काय बोलावं हेही कळलं पाहिजे, कुठं काय मागावं हे सुद्धा कळलं पाहिजे. दुर्योधनाने मात्र नारायण सेना मागितली आणि अर्जुनाने मात्र कृष्णाकडे बघितलं. कृष्णाला मी कष्ट केलं. कधी दिसला का टेन्शन मध्ये कृष्ण? मग तुम्हाला काय टेन्शन आहे? माझ हप्ता पण नाही काय, किती झाले? अरे किती मस्त जगला तो, काय टेन्शन, नो टेन्शन. सगळ्यात जास्त याला टेन्शन आहे सध्या, है की नाही? केव्हा ताई कीर्तन संपवलं, केव्हा आम्ही घरी जाऊ, लई टेन्शन. नाही म्हणू नका, घरी वाट पाहते, यालाच घेऊन उभं राहते. हो ग नवा माय, लई अवघड काम यायचं. महिना हा हा 40 आले. एका दिवशी दोघांचं भांडण झालं.